नमस्कार, मी आकाश जाधव. MSC बँक अर्थात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची एक जाहिरात जी आहे ती 195 जागांसाठीची सध्या आलेली आहे. याच्या आधी त्यांनी कोविडमध्ये एक जाहिरात काढली होती, पण बेसिकली कोविडच्या कारणामुळे त्यांना ती जाहिरात कॅन्सल करून त्या जेवढ्या मुलांनी अप्लाय केलं होतं त्यांना इलिजिबल पकडून साधारणतः नवीन त्यांनी रिवाइज ॲडव्हर्टिजमेंट काढलेली आहे. हे काढत असताना विद्यार्थी लगेच पुढचा मागचा कोणताही विचार न करता खाली एखाद्या वेळेस कमेंट करू शकतील, पण पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घ्या की कधी कधी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसाठी जे ते रिक्रुटमेंट काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्याच्यामध्ये काही ऑर्गनायझेशनला सर्टन नंबर ऑफ डिपार्टमेंट असतात, त्या डिपार्टमेंटची परमिशन घेतली की त्याच्यानंतर त्यांना रिक्रुटमेंट काढायची परवानगी मिळते आणि खूप वेळेस ती परवानगी जी आहे ती 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी या पद्धतीने व्हॅलिड असते. पण ह्या केसमध्ये टिपिकली कोविडमध्ये खूप जास्त वेळ निघून गेलेला असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा परवानगी घेऊन त्या ॲडव्हर्टिजमेंटला पुन्हा पब्लिश करावं लागलेलं असू शकतं. तर असं नाही की ती ॲडव्हर्टिजमेंट कॅन्सल केलेली आहे. येस, ती कॅन्सल केलेली आहे, पण त्या ज्या विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केलं होतं त्यांना जसंच्या तसं त्यांना इलिजिबल ठेवलेलं आहे, कसलीही एक्स्ट्रा फीस न भरता. आता आपण लगेच आपला आजचा पाठ जो आहे तो चालू करत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बँकेची जाहिरात बघूयात. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे जितके काही डाऊट्स असतील व्यवस्थित आज त्याचा मी अभ्यास करून जर तो आलेला आहे तर ते सुद्धा डाऊट्स आपण या निमित्तानं आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत. ते करत असताना फक्त जस्ट काय अनाऊन्समेंट होते, आपण आपली बँकेच्या परीक्षांसाठी त्यात MSC बँकेचा सुद्धा सिलेबस आला. बँकिंग स्टार 2.0 ही जी बॅच आहे जी बँक आणि इन्शुरन्स एक्झामसाठी एकदम बेसिकपासून ते टिपिकली डिफिकल्टी लेवल हायपर्यंत आपली बॅच 23 मे पासून जी ते चालू होती. बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षापर्यंत असेल, पण बॅचचा सिलेबस कंप्लीट करायला आपल्याला बेसिकपासून एक 4 महिन्याचा वेळ जो आहे तर डेली एक 5 ते 6 तासाच्या आसपास टीचिंगच्या हिशोबाने आपल्याला तेवढा वेळ लागणार आहे. सगळे लेक्चर लाईव्ह होतील. झालेले लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असतील. सोबतच SSC MTSची एक मोठी अपॉर्च्युनिटी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या आहे. ती आपली ऑलरेडी बॅच चालू झालेली आहे 18 एप्रिलपासून. जे विद्यार्थी जॉब करतात किंवा ज्यांना असं वाटते की लाईव्ह फॉर्मॅटमध्ये काही नको, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये चालेल, त्यांना माझी क्वांटची जी बॅच आहे ती विद्यार्थ्यांना 1 महिना, 3 महिना, 6 महिन्यांनी 12 महिने अशा 4 फॉर्मॅटमध्ये सबस्क्रिप्शनवाल्या मोडवर जे ते अवेलेबल आहेत. त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स जे आहेत ते खाली एन्क्वायरीसाठी नंबर आहेत बघा, त्याच्यावर तुम्ही कॉल करून ती माहिती घेऊ शकतात. आपण आता आपल्या जाहिरातीवर येऊयात की जाहिरात एक्झॅक्टली म्हणते काय बघा. तर पहिल्यांदा जाहिरातीवर येत असताना ही जी ॲडव्हर्टिजमेंट सध्या आलेली आहे या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये एक लक्षात घ्या, ही बँक सध्याला आत्ताच ही न्यूज आहे बघा 9 मेची 602 कोटींचा निव्वळ नफा जो आहे तो सांगण्याचा मुद्दा, ही बँक भरभक्कम प्रॉफिटमध्ये सध्याला आहे. त्याच्यानंतर MSC बँकेचा तुम्ही जर वेबसाईट बघितलं तर व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. बँकेचे फंक्शन जे आहेत ना इतर कोणत्याही बँकेपेक्षा हे RBI पेक्षा वेगळे आहेत, हे नाबार्डपेक्षा वेगळे आहेत, हे कोणत्याही एखाद्या नॅशनलाइज बँकांपेक्षाही वेगळे आहेत. एकदम कामाचं स्वरूप पण बाकी सगळ्या गोष्टी जे आहेत ते वेगळ्या आहेत. कारण की सहकार क्षेत्राला डायरेक्ट बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या शाखा आहेत, त्याच्याशिवाय आणि तो एक पार्ट त्यांचा बिझनेस हार्डली 1-2% या बँकेचा ब्रँच बँकिंगचा बिझनेस हार्डली 2-5% आहे. पण राहिलेला सगळा बिझनेस सहकार क्षेत्रासाठी जे जे लागतंय, मग ते जिल्हा बँका असोत, सहकारी सोसायटी असोत, पतपेढ्या असोत, ह्यासाठी लागणारं जे काही काम आहे ते काम ह्या बँकेच्या माध्यमातून जे ते करण्यात येतं. तर या बँकेला आपण महाराष्ट्राची शिखर बँक जे ते हे म्हणू शकतो. बऱ्यापैकी एकदम डिटेलमध्ये सगळा पार्ट दिला. हेड ऑफिस मुंबईला आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस वाशीला आहे, रिजनल ऑफिसेस 6 आहेत, ब्रांचेस 54 दिले आहेत त्यांनी, एक्सटेन्शन काउंटर 3, अशा पद्धतीने सगळा डिटेल्ड पार्ट जो तो त्याच्यामध्ये दिला. तर हे जनरल बँकिंगमध्ये ही शिखर बँक म्हणून पण काम करते. त्याच्याशिवाय आपण तर शेवटी डिस्कस करूयात. समजा या बँकेने एखाद्या साखर कारखान्याला 500-500 कोटीपर्यंत लोन दिलं, 500 कोटीचं लोन दिलं, 150 कोटीचं लोन दिलं, तर लोन दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या साखर कारखान्यात सुद्धा एक ऑफिसर एखादा क्लर्क जो तो पाठवण्यात येतो. असं व्हरायटी ऑफ काम ह्या बँकेच्या ह्या बँकेचा आहे. हा सगळा पार्ट आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये बघूयात. आपण सध्याला बँकेच्या ॲडव्हर्टिजमेंट ठेवूयात. बघा, बँकेने 2 तशा नोटीस टाकलेल्या आहेत. एक बँकेची ॲडव्हर्टिजमेंट टाकलेली आहे आणि त्याच्यासोबत ज्या जुन्या मुलांनी अप्लाय केलं होतं, जुन्या आधीच्या ॲडसाठी अप्लाय केलं होतं, त्यांच्यासाठी व्यवस्थित नोटीसच्या माध्यमातून तुम्हाला कसं फ्री अप्लाय करता येईल त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा बँकेच्या ॲडव्हर्टिजमेंटवर आहे ज्यामध्ये सगळेजण जुने नवीन सगळेजण एलिजिबल आहेत. वेबसाईट लिंक ओपन आहे बघा 5 मे पासून ते 25 मे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 25 मे आहे. ऑनलाईन टेस्ट जी आहेत, एक परीक्षा आणि इंटरव्ह्यू, त्या माध्यमातून ते फायनल सिलेक्ट करणार आहेत. तर एक्झाम जी ती टेंटेटिव्हली जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे. ह्या 2 पोस्टपैकी क्लर्क आणि ऑफिसरपैकी एक मुलगा एकाच पोस्टला अप्लाय करू शकतो, एक तर क्लर्क किंवा ऑफिसर, दोघांपैकी एकालाच. त्याच्यानंतर त्यांनी बँकेबद्दल दिले की बँकेची स्थापना एकदम 1911ची आहेत.
सध्या 57 ब्रांचेस त्यांनी दिलेल्या आहेत, 6 रिजनल ऑफिसेस आणि एक हेडक्वार्टर जे ते मुंबईला आहे. बँक महाराष्ट्रातच आहे. शेवटपर्यंत पोस्टिंग तुम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे. ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 29 वेकन्सी ज्या त्यांनी दिलेल्या आहेत. एज लिमिट 23 पासून ते 32 पर्यंत आहे. तुम्हाला बघून असं वाटेल स्टायपंड बघून की कशाला अप्लाय करावं, हे फक्त तुमचं कन्फर्मेशन होईपर्यंत आहेत. नंतर एकदा तुमचं कन्फर्मेशन त्यांचे 12+6 महिन्याचा वेळ झाला की नंतर एखाद्या ग्रामीण बँकेच्या पीओला, इनफॅक्ट एखाद्या नॅशनलाइज बँकेच्या पीओच्या लेवलपर्यंत, तिथपर्यंत नाही पण त्याच्या जवळपास तिथपर्यंत त्यांना पगार जो आहे तो पुढे मिळतो कन्फर्मेशनच्या नंतर. त्यामुळं टिपिकली तुम्ही ह्या याच्यामध्ये की स्टायपंड 20,000 मिळतंय, नंतर आम्हाला मिळेल स्टायपंड म्हणलं की नंतर तो परमनंट जॉब आहे का, तो परमनंट जॉब आहे हे पकडून चला. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की स्टायपंड 20,000 असेल ट्रेनिंग पिरियडमध्ये, नंतर 45,000 रुपये महिना असेल, नंतर ते पुन्हा कन्फर्मेशनच्या नंतर अजून जास्त वाढणार आहेत. क्लरिकलचे एकदम भरभक्कम 166 जागा आहेत. त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट पास विथ 60% पाहिजे. क्लरिकलला कसलाही अनुभव आवश्यक नाही आहे. क्लरिकलची एज लिमिट 21 ते 28 आहे आणि 15,000 आणि 30,000 ट्रेनिंग चालू असताना 15,000 नंतर 30,000 अशा पद्धतीने त्यांनी त्याचा पगार दिलेला आहे. ह्या दोन्ही पोस्टसाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे 195 पैकी 195 पोस्ट या फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठीच मिळते. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. ट्रेनी ऑफिसरसाठी त्यांनी एक्सपिरियन्स दिला आहे बघा. मला असं वाटतं त्यात त्यांच्याकडून ब्लंडर झालेलं आहे. अप टू 2 इयर्स इन बँकिंग फील्ड, प्रेफरेबली इन अर्बन किंवा DCC बँक ॲज अ ऑफिसर असं दिलेलं आहे. अप टू 2 इयर म्हणजे 0 ते 2 चालेल. तसं पाहायला गेलं तर वेन डायग्रामचा पार्ट मी क्लासमध्ये शिकवतो, तर त्यामध्ये ॲटलिस्ट आणि ॲटमोस्टचे केस शिकवतो. तर मला असं वाटतं चुकीनं त्यांच्याकडून अप टू पडलं असावं. ते मोर दॅन 2 सुद्धा असू शकतं किंवा जास्त 2 किंवा 2पेक्षा जास्त असू शकतं. पण तुमच्यापैकी काही विद्यार्थी ज्यांनी आत्ता वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये जॉब करणं चालू केलेलं आहे, ज्यांचा अनुभव 6 महिने, 8 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष काही असेल, 2 वर्षात आत असेल, त्यांनी पण अप्लाय करा. जर असा ब्लंडर त्यांच्याकडून झाला असेल तर तुम्ही लोक इलिजिबल आहात, त्यांना घ्यावंच लागेल. त्यामुळं ज्यांचा अनुभव कमी आहे, 6-8 महिने, 10 महिने, 12 महिने, त्यांनी अप्लाय करायचं. ज्यांचा अनुभव 2 वर्षापेक्षा जास्त आहे त्याचा अनुभव तिथं इलिजिबल आहेतच, तर त्यांनी तर करायचं. दोन्ही लोकांनी जे ते अप्लाय करायचं आहे. मी ऑफिसरसाठी सांगतोय, क्लरिकलसाठी कसलीही त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया तो नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं एज लिमिट त्यांनी दिलेला आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकल IBPS असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ट्रान्सपरन्सीबद्दलही प्रॉब्लेम नाही आणि एक्झामच्या एक्झिक्युशनबद्दलही प्रॉब्लेम नाही. मग सर एक्झिक्युशनबद्दल प्रॉब्लेम नाही तर मागची 2 वर्ष आधीची ॲड का नाही घेतली, तर त्या पाठी मग IBPS जबाबदार नाही, त्या पाठी MSC बँक जबाबदार आहे. MSC बँकेनं ती घेतलेली नाही आहे. एक्झामची फीस थोडीशी हायर साईडला आहे. क्लरिकलची फीस जी आहे ती 1180 आहे. ऑफिसरची फीस जी आहे ती 1770 आहे, हायर साईडला आहे. ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी, जसं तुम्ही एखादा IBPSचा फॉर्म भरता त्याच पद्धतीने सिग्नेचर, अपलोड, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. ऑफिसरच्या सिलेबसमध्ये बघा इंग्लिश दिलंय, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस दिलंय, क्वांट दिलंय, 40-40-40, प्रोफेशनल नॉलेज 40 प्रश्न 80 मार्क दिलेले आहेत. पेपर फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल असेल, मराठी किंवा हिंदीमध्ये वेगळा अवेलेबल नसेल. 2 तासाचा कंपोजिट टाइम आहे. तर अशा पद्धतीने आहे. सर हे प्रोफेशनल नॉलेज कोणतं असेल? प्रोफेशनल नॉलेज जे ते ज्युनियर ऑफिसरसाठी मी तुम्हाला सांगतो, JIBचं तुमचं जे पुस्तक आहे JAIB ते पुस्तकं प्लस 11वीला सहकार नावाचं एक पुस्तक मिळतं बघा. मी तुम्हाला ते पुस्तक PDCC बँकेच्या वेळेस सांगितलं होतं की प्रोफेशनल नॉलेजसाठी वापरा. तर मला असं वाटतं JIBचे तुमचे पुस्तकं प्लस 11वी मधलं सहकार नावाचं पुस्तक जे आहेत, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला खूप जास्त सफिशियंट असतील. मला वाटतं बालभारतीच्या वेबसाईटवर वगैरे ते पुस्तक तुम्हाला फ्री त्याचे डाउनलोड सुद्धा अवेलेबल असू शकतं. एकदा फक्त त्याची चेक करून घ्या. तर ह्या पद्धतीने 4 त्यांनी सब्जेक्ट दिलेत. खाली इंग्लिश, बँकिंग, अवेअरनेस अँड क्वांट हा पार्ट जो आहे तो 120 मार्काचा आहे. प्रोफेशनल नॉलेज तुमचा 80 मार्काचा आहे. हे ऑफिसरसाठी. क्लरिकलसाठी बघितलं की त्याच ठिकाणी रिझनिंग आणि कम्प्युटरचा बघा 40 प्रश्न 80 मार्क. बाकी जसाच आहे तसा सेमच त्यांनी दिलेला आहे. तर रिझनिंग आणि कम्प्युटरचा वेटेज त्यांनी जास्त ठेवलेला आहे. ऑनलाईन एक्झाम फक्त इंग्लिशमध्ये होणार आहे. एक्झाममध्ये मिनिमम पासिंग 50%ची आहे, म्हणजे 200च्या 50% 100 मार्काची पासिंग त्यांनी दिलेली आहे. सांगण्याचा मुद्दा, पेपरची डिफिकल्टी लेवल खूप सोपी असणार आहे. जर 200 पैकी 100ची पासिंग दिलेली आहे तर विद्यार्थ्यांना 150, 250, 130, 140, 150 एवढे तर क्वेश्चन सोडून देतील ना ते. तर त्यामुळं एक्झामची डिफिकल्टी लेवल ऑफिसर असो किंवा असिस्टंट असो ही कमी असणार आहे. सर तुम्ही थोडंसं गेस करू शकता की कोणत्या लेवलचा पेपर असू शकतो. तर मला असं वाटतं ग्रामीण POच्या प्रीपेक्षा अवघड, पण ग्रामीण POच्या मेन्सपेक्षा सोपा. प्री आणि मेन्सच्या मध्ये कुठतरी लेवल असू शकते मला असं वाटतंय.
त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स ज्यांचं जे त्यांनी त्या पद्धतीनं कितीच्या रेशोमध्ये कॅन्डिडेट बोलवणार आहेत ते दिलेलं नाही आहे. एक्झामचं सेंटर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी जे ते एक्झामचे सेंटर असणार आहेत. अक्रॉस महाराष्ट्र पाहिलं जातं बऱ्यापैकी एक्झामचे सेंटर आहेत. इंटरव्ह्यू हा जो आहे हा फक्त आणि फक्त मुंबईमध्ये होणार आहे. अजून त्याच्यामध्ये दिले बघा, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर HRDM@mscbank.com इथं तुम्ही मेल करू शकतात. तर तुमचे जे काही डाऊट्स असतील स्पेसिफिकली मला असं वाटतं तुम्ही काय काय डाऊट्स विचारावेत. पहिला डाऊट तुम्ही विचारावा एक्सपिरियन्सबद्दल. अप टू 2 इयर्स म्हणजे फ्रेशर चालतो का हा विचारा पहिल्यांदा. किंवा 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर कसं, तर 2 वर्षापेक्षा जास्त चालतोच, पण 2 वर्षापेक्षा कमीचं कसं, असा डाऊट तुम्ही त्यावर विचारून घ्या. हा पहिला पार्ट झाला. दुसऱ्या याच्यामध्ये जुन्या मुलांची एज लिमिट वगैरे त्यांनी दिलेलंच आहे, युनिक कोड पाठवलेला असल्यामुळं ज्यांनी पाठीमागच्या ॲडला अप्लाय केलं होतं पण ज्यांची एज लिमिट आता संपलेली आहे असे विद्यार्थी जुन्या ॲडचे इलिजिबल आहेत, कारण की त्यांना एक युनिक कोडच्या माध्यमातून त्यांचं सिलेक्शन जे ते करणार आहेत. त्यांना त्यांच्या मोबाईल आणि ईमेलवर ते कोड त्यांना मिळणार आहे. तर ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. बाकी जे विद्यार्थ्यांनी आधी अप्लाय केलं त्यांच्यासाठी त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. यात मला असं वाटतं हां, एक्झाम त्यांनी वेळेवर नाही घेतली ही गोष्ट सोडता बाकी त्यांना धोका वगैरे दिलेला असं मला वाटत नाही. तर त्यामध्ये एक्झाम लेट झाली हा एक प्रॉब्लेम त्यांच्या केसमध्ये आहे. तर ज्यांनी आधी अप्लाय केलं होतं, आधी पूर्णपणे व्यवस्थित अप्लाय केलं होतं, अशांना ईमेल आणि त्यांच्या त्याच ईमेल आयडीला आणि त्याच मोबाईल नंबरला त्यांना एक कोड जाईल. त्या कोडच्या माध्यमातून त्यांना अप्लाय करायचं. सगळी प्रोसेस त्यांनी या दुसऱ्या याच्यामध्ये जे ती दिलेली आहे. आपण तुमच्या जनरल डाऊट्सवर येऊयात. आता नेमके कोणकोणते डाऊट्स तुमचे असू शकतात. पहिला, आधीच्या जाहिरातीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नोटीस आहे आणि जे विद्यार्थ्यांचं वय त्यावेळेला संपलेलं आहे अशांना त्यांनी अलाव केलेला आहे. त्यांना फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये आणि ईमेलला राहिलेला युनिक कोड जो तो भरून त्यांना त्यांचं जुनं भरलेलं ॲप्लिकेशन सुद्धा एडिट करण्याची परवानगी मिळालेली आहे. तर हे दोन्ही मुद्दे मला ते इथून क्लिअर करायचे होते. ट्रेनी ऑफिसरसाठी अनुभव 2 वर्षापेक्षा कमी पाहिजे का जास्त पाहिजे. मला असं वाटतं 2 वर्षाने 2 वर्षापेक्षा जास्त पाहिजे, पण त्यांच्याकडून अप टू 2 इयर्स असं म्हणून काही ना काही ब्लंडर झालेला आहे. तेवढा एक पार्ट त्यांना विचारा की माझा अनुभव 6 महिन्याचा आहे, 8 महिन्याचा आहे, वर्ष आहे, 1.5 वर्ष आहे, मी अप्लाय करू का. आणि जरी ते नाही म्हणले तरी पण अप्लाय करा, कारण की ॲड सांगते की तुम्ही एलिजिबल आहात. ॲड सांगते तुम्ही एलिजिबल. त्यांच्याकडून जर ती चुकी झाली असेल तर त्यांना 2 वर्षाच्या आतले सुद्धा लोक घ्यावं लागतील. नाही तर कोर्ट आहेच, कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता. ट्रेनी ऑफिसरसाठी प्रोफेशनल नॉलेजची तयारी यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला आता, JIBचं पुस्तक वापरा. JIBचे 2-3 पुस्तकं असतात आणि त्याच्याशिवाय तुम्ही सहकार नावाचं पुस्तक 11वीचं एक वाचू का. सहकार कायदे वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती पाहिजेत. क्लर्क आणि ऑफिसरसाठी प्रमोशनच्या संधी दोघांनी जर JIB CIB कंप्लीट केलं तर प्रमोशन लवकर होतं. ॲव्हरेज जो प्रमोशन आहे ते 4 ते 5 वर्षात एकदा ॲव्हरेज प्रमोशन होत असतं. ट्रेनी ऑफिसरमध्ये त्यांनी प्रोफेशनल नॉलेज टाकलेलं आहे. जर त्याच्यामध्ये फ्रेशर मुलं आले तर ट्रेनी ऑफिसरमध्ये मला असं वाटत होतं की तुम्ही रिझनिंग जो आहे हा एक पार्ट आणि GA जे आहेत प्रोफेशनल नॉलेजमध्ये ह्या सुद्धा प्रश्नांची तयारी ठेवा. प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला जरी त्यांनी दिलेलं नाही आहे तर माझं असं म्हणणं होतं की याची तयारी ठेवा की त्याच्यामध्ये काही GAचे क्वेश्चन जे ते येऊ शकतात. या हिशोबानं तुम्हाला त्या पार्टची तयारी जे ते ठेवायची आहे. अजून कन्फर्मेशन नंतर पगार हा जास्त असतो. तो ग्रामीण बँकेच्या POच्या किंवा नॅशनलाइज बँकांच्या POच्या थोडा बहुत कमी असतो, पण त्या लेवलपर्यंत येतो असं जुन्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. सर आमचा हा जो जॉब आहे हा राज्य शासनाचा आहे का, हा राज्य शासनाच्या महामंडळाचा आहे का, की कसा आहे. तर हा जॉब शिखर बँकेचा आहे. शिखर बँकेमध्ये जुनं भाग भांडवल जे ते राज्य शासनाचं होतं, जे राज्य शासनाचं काढून घेतलेलं आहे, पण अजून सुद्धा शिखर बँक वर्क करते आणि सहकार मंत्रालय जे आहेत ते महाराष्ट्र शासनाचं त्याच्या अंडर जे आहेत ते शिखर बँकेचं कामकाज जे ते बऱ्यापैकी चाललेलं असतं. बँकेचा तसं बघायला गेलं तर स्वतंत्र दर्जा आहे. त्याला आपण राज्य शासनाची नोकरी पण नाही म्हणू शकत, महामंडळाची नोकरी सुद्धा म्हणू शकत नाही. जर माझं सिलेक्शन झालं तर मला त्यांच्या शिखर बँकेच्या ऑफिसेसमध्ये काम मिळेल का त्यांच्या शाखेमध्ये काम मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं उत्तर जे ते तुम्ही ह्या 2च पार्टमध्ये तुम्ही जशी बँक इमॅजिन करतात ही त्या टाईपची बँक नाही आहे. ह्याच्यामध्ये बँकेच्या शाखा आहेत का, बिलकुल 57 शाखा आहेत. ह्याच्यामध्ये RBI सारखं त्यांचे काही ऑफिसेस आहेत का, बिलकुल त्या पद्धतीने त्यांचे ऑफिसेस आहेत. याच्यामध्ये अदर दॅन दॅट अजून कोणता आहे का त्यांचं मोबाईल ॲप वगैरे बाकी सगळं दिलेलं आहे. टिपिकल बँकेसारखं सगळं आहे. पण अदर दॅन दॅट जसं 3 टियर स्ट्रक्चर असतं बघा, पहिल्यांदा शिखर बँक आहे, मग जिल्हा बँकेत, मग सोसायटी आहेत. तर या सगळ्यांवर वॉच ठेवण्याचं, ह्यांच्या सगळ्यांना फायनान्सिंगचं काम असेल, साखर किंवा सहकारमध्ये सगळंच काम यांच्याकडे आहे. व्हरायटी ऑफ काम त्यांच्याकडे. मी सांगितलं ना तुम्हाला आता की
साखर कारखान्याला जर त्यांनी लोन दिलं असेल तर तिथं ऑफिसर बसून त्यांच्याकडून काम करून घेण्याचं सुद्धा काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर या सगळ्या व्हरायटीमध्ये त्यांचं काम जे ते असणार आहे. त्यामुळं जिथे जिथं रिक्वायरमेंट आहे तिथे ते तुमचं डेप्युटेशन होऊ शकतं. तेच 3 tier स्ट्रक्चरमध्ये मी आता तुम्हाला सांगत होतो. आणि समजा जिल्हा बँक एखादी आहे, ती जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाली, लिक्विडेट झाली समजा, तर हे झाल्याच्या नंतर शिखर बँकेला सांगितलं जातं की तुमचा MD तिथे बसवा, तुमचे काही की पोझिशन्सला लोक जे ते तुम्ही या वेगवेगळ्या DCC बँकांमध्ये बसवा, असं सुद्धा काम शिखर बँकेचं आहे. जर एखादी जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाली, पुन्हा एकदा सांगतोय, तर अशा वेळेला सहकार मंत्रालयाकडून सांगण्यात येतं की शिखर बँकेला की तुमचा MD, तुमच्या बँकेतला एम्प्लॉई तिथे MD म्हणून बसवा, तुमच्या बँकेतल्या लोकांना की पोझिशनला बँकेला वाचवण्याच्या हिशोबाने तिथपर्यंत पाठवा. हे सुद्धा काम जे ते तिथे त्यांना करायला लावण्यात येतं. त्याच्यामुळं कामामध्ये जी ते चांगली व्हरायटी आहे, भरपूर विविध पद्धतीचं काम जे ते त्या बँकेच्या माध्यमातून सांगण्याचा मुद्दा, हे असं काम आहे म्हणजे शिकण्याचा स्कोप जो तो खूप चांगला आहे. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं होतं की तुमचा जो निर्णय आहे, हा निर्णय फक्त इथंपर्यंत जाऊन थांबायला नको की 20,000 स्टायपंड का 30,000, 40,000, 45,000 इथपर्यंत थांबायला नको. खूप चांगला चान्स जो आहे तो त्यानिमित्ताने दिलेला आहे. मान्य की याच्या आधी एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट जो आहे तो त्यांच्या केसमध्ये की 2 वर्षानंतर ती ॲड काढली पण त्यांनी जागा भरून घेतल्या नाहीत. पण असं बँक प्रोफेशनली मॅनेज्ड आहे. याच्यानंतर मला असं वाटतं की आता कोविडचा तेवढा धोका राहिला नसल्यामुळं बँकेची ही प्रोसेस जी ती वेळेत कंप्लीट होईल. आणि त्यातल्या त्यात एम्प्लॉई घेण्यासाठी मागच्या 2 वर्षाचा गॅप असल्यामुळं मधल्या काळात रिटायरमेंट भरपूर झाले असतील. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही वेळेवर कंप्लीट होईल अशी अपेक्षा जी ते आपण करूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोबत तुम्हाला इतर परीक्षांचा अभ्यास करायचा असेल तर इतर कोणत्याही नॅशनल बँकेमध्ये, ग्रामीण बँकेमध्ये किंवा इतर सहकारी बँकांमध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कामाचा वर्कलोड जास्त असतो. त्या कंपॅरिझनमध्ये इथे तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी चांगला स्कोप जो तो मिळणार आहे. भरपूर मला असं वाटतं पॉझिटिव्ह जे ते या केसमध्ये आहेत. अभ्यासाची लेवल त्यात बाकी महाराष्ट्रातलीच मुलं अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे इलिजिबल आहेत अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या ॲडव्हर्टिजमेंटला अप्लाय केलं पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ही ॲडव्हर्टिजमेंट जे इतर विद्यार्थी जे अप्लाय करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.